अवधूत चिंतना श्री गुरुदेव दत्त. हिंदू धर्मशास्त्रात किंवा सनातन तत्वज्ञानात सखोल पातळीवर मानवी जीवनाचा, त्याच्या प्रवासाचा आणि त्या प्रवासाच्या अंतिम गंतव्याचा अत्यंत सूक्ष्म विचार करण्यात आला आहे. माणसाचा वर्तमान जन्म कसा झाला, त्याला मिळालेले सुखदुःख, त्याचे रूप, त्याचे कुळ, त्याचे आयुष्य आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे त्याचा पुढचा जन्म कशावरून ठरतो, या प्रश्नाने युगानुयुगे मानवी मनाला भुरळ घातली आहे. या प्रश्नाचे सर्वात प्रामाणिक, तर्कशुद्ध आणि आध्यात्मिक उत्तर आपल्याला हिंदू धर्मशास्त्रातील कर्मसिद्धांत आणि उपनिषदांमधील गूढ ज्ञानामध्ये सापडते. हिंदू संस्कृतीत कर्माला केवळ एक शारीरिक क्रियेपुरते मर्यादित ठेवले गेलेले नाही. कर्म म्हणजे केवळ हाताने केलेले काम किंवा पायाने केलेली हालचाल नाही, तर मानवी मनातील प्रत्येक विचार, जिभेवरून बाहेर पडलेला प्रत्येक शब्द आणि बुद्धीने घेतलेला प्रत्येक निर्णय म्हणजे कर्म होय. श्रीमद भगवद्गीता, बृहदारण्यक उपनिषद, छांदोग्य उपनिषद, गरुड पुराण आणि विविध स्मृती ग्रंथांमध्ये स्पष्ट सांगितले आहे की माणसाचा पुढचा जन्म हा त्याच्या कर्माच्या गतीवर, कर्माच्या गुणवत्तेवर आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे त्याच्या अंतःकरणातील वासनांवर आणि संचित कर्मावर अवलंबून असतो. या संपूर्ण सिद्धांताचा पाया समजून घेण्यासाठी आपल्याला कर्माचे मूलभूत वर्गीकरण समजून घ्यावे लागेल. धर्मशास्त्रानुसार कर्माचे प्रामुख्याने 3 भाग पडतात: संचित कर्म, प्रारब्ध कर्म आणि क्रियमान कर्म. माणसाने आपल्या अनंत जन्मांमध्ये जी काही बरी वाईट कृत्ये केलेली आहेत, त्या सर्वांचा एक महाकाय संग्रह म्हणजे संचित कर्म. हे संचित कर्म म्हणजे एका मोठ्या गोदामासारखे आहे, जिथे आपल्या प्रत्येक विचाराची आणि कृतीची नोंद साठवलेली असते. या संचित कर्मातील काही भाग जो या वर्तमान जन्मात भोगावा लागणार आहे, त्याला प्रारब्ध कर्म म्हणतात. आज आपल्याला मिळालेले शरीर, आपले आईवडील, आपली बुद्धिमत्ता आणि आपले आयुष्य हे आपल्या प्रारब्ध कर्माचा भाग आहे. आणि तिसरे म्हणजे क्रियमान कर्म, म्हणजेच आज या क्षणी आपण जे नवीन कर्म करत आहोत ते. हे क्रियमान कर्म पुढे जाऊन आपल्या संचित कर्मात जमा होते. आता मूळ प्रश्न असा उपस्थित होतो की नक्की कोणत्या कर्मामुळे पुढचा जन्म ठरतो? याचे उत्तर देताना शास्त्रे सांगतात की माणसाचा पुढचा जन्म हा कोणत्याही एका विशिष्ट कर्मामुळे ठरत नाही, तर त्याच्या संपूर्ण आयुष्यातील कर्माची एकूण बेरीज, त्याची मानसिक प्रवृत्ती आणि मृत्यूच्या वेळी त्याची असलेली भावना या सर्वांच्या एकत्रित प्रभावातून ठरतो. बृहदारण्यक उपनिषदात एक अत्यंत सुंदर मंत्र येतो. त्याचा मी ते अर्थ देत आहे. माणूस जसे कर्म करतो तसे आचरण करतो, तसाच तो बनतो. चांगले कर्म करणारा श्रेष्ठ योनीत जन्माला येतो आणि वाईट किंवा पापकर्म करणारा निकृष्ट योनीत जन्माला येतो. कर्म हे केवळ दृश्य स्वरूपात नसते. कर्माचे 3 प्रकार सांगितले आहेत: सात्विक कर्म, राजसिक कर्म आणि तामसिक कर्म. श्रीमद भगवद्गीतेच्या 14व्या अध्यायात भगवान श्रीकृष्ण अर्जुनाला कर्माच्या या 3 गुणांचे स्वरूप आणि त्यांच्यामुळे मिळणाऱ्या गतीबद्दल सविस्तर सांगतात. जेव्हा माणूस निसर्ग, प्राणी, मानव आणि ईश्वराच्या सेवेसाठी निष्काम भावनेने कर्म करतो, त्याच्या कर्मात सत्य, अहिंसा, दया, क्षमा, दान आणि परोपकार असतो, त्याला सात्विक कर्म म्हणतात. अशा सात्विक कर्माचे फळ म्हणजे उच्च लोकाची प्राप्ती किंवा उच्च, ज्ञानी आणि संस्कारित कुळात पुढील जन्म मिळणे होय. जेव्हा माणूस अत्यंत कामनेने स्वतःच्या स्वार्थासाठी, प्रसिद्धीसाठी आणि वासनांच्या तृप्तीसाठी कर्म करतो, तेव्हा त्याला राजसिक कर्म म्हणतात. राजसिक कर्मामुळे माणसाला पुन्हा या कर्मभूमीत म्हणजे मनुष्यलोकातच जन्म घ्यावा लागतो, जिथे त्याला आपल्या इच्छा आणि आकांक्षा पूर्ण करण्यासाठी पुन्हा संघर्ष करावा लागतो. आणि जेव्हा माणूस आळस, अज्ञान, हिंसा, दुसऱ्याला त्रास देणे, द्वेष आणि अधर्माच्या आधारे कर्म करतो, त्याला तामसिक कर्म म्हणतात. तामसिक कर्माचा परिणाम म्हणजे पशु, पक्षी, वृक्ष किंवा अत्यंत कष्टदायक अशा कनिष्ठ योनींमध्ये जन्म मिळणे होय. परंतु कर्माची ही प्रक्रिया केवळ बाह्य कृत्यांवर थांबत नाही. कर्माचा सर्वात सूक्ष्म आणि प्रभावी भाग म्हणजे संस्कार आणि वासना. आपण जेव्हा एखादे कर्म करतो तेव्हा ते कर्म संपून जाते, परंतु त्या कर्माचा एक सूक्ष्म ठसा आपल्या मनावर आणि अंतःकरणावर उमटतो. या ठशांना संस्कार म्हणतात. जेव्हा हे संस्कार वारंवार घडतात, तेव्हा त्यातून वासना किंवा तीव्र इच्छा निर्माण होतात. माणसाच्या अंतःकरणात ज्या प्रकारच्या वासना आणि इच्छा प्रबळ असतात, तसेच चिंतन त्याचे आयुष्यभर चालते
आणि हेच चिंतन त्याच्या पुढच्या जन्माची दिशा ठरवते. या संदर्भात श्रीमद भगवद्गीतेतील 8व्या अध्यायातील 5वा आणि 6वा श्लोक अत्यंत महत्त्वपूर्ण मानला जातो. भगवंत म्हणतात, माणूस अंतिम समयी ज्या भावाचे, ज्या विषयाचे किंवा ज्या वस्तूचे स्मरण करत आपले शरीर सोडतो, तो पुढील जन्मात त्याच भावाला किंवा त्याच योनीला प्राप्त होतो. परंतु येथे एक मोठा गैरसमज असा होतो की जर शेवटच्या क्षणी केवळ देवाचे नाव घेतले तर मोक्ष मिळेल किंवा चांगला जन्म मिळेल. शास्त्र स्पष्ट करतात की अंतिम समयी माणसाला तेच आठवते ज्याचा सराव त्याला आयुष्यभर झालेला असतो. ज्या माणसाने आयुष्यभर केवळ धनाचा, क्रोधाचा, द्वेषाचा किंवा वासनेचा विचार केला आहे, त्याला मृत्यूच्या वेळी अचानक ईश्वराचे स्मरण होणे अशक्यप्राय आहे. त्याचे मन स्वाभाविकपणे त्याच विषयात अडकेल ज्यात वासना त्याच्या अंतःकरणात खोलवर रुजलेल्या आहेत. याचे एक प्रसिद्ध पौराणिक उदाहरण म्हणजे राजा भरताची कथा. परमज्ञानी आणि तपस्वी असूनही राजा भरताचे मन एका लहान हरणाच्या पाडसात अडकले. मृत्यूच्या वेळी त्याच्या मनात त्या पाडसाची काळजी आणि मोह असल्यामुळे त्याला पुढील जन्म हरणाचा घ्यावा लागला. जरी ते ज्ञानी होते तरी अंतिम समयीच्या वासनेने आणि मोहाने त्यांच्या पुढील जन्माची दिशा बदलली. यावरून हे सिद्ध होते की कर्मासोबतच कर्मामागील भावना आणि आसक्ती किती महत्त्वाची आहे. हिंदू धर्मशास्त्रात 84 लाख योनींचा उल्लेख आढळतो. यामध्ये जलचर, स्थावर अर्थात झाडे झुडपे, कीटक, पक्षी, पशु आणि शेवटी मनुष्य योनीचा समावेश होतो. मानवी जन्म हा इतर सर्व योनींपेक्षा वेगळा आणि श्रेष्ठ मानला गेला आहे. कारण केवळ मानवी जन्मातच विवेक आणि कर्मस्वातंत्र्य असते. पशु किंवा पक्षी हे केवळ त्यांचे पूर्वकर्म भोगण्यासाठी जन्माला येतात. ते नवीन कर्म निर्माण करू शकत नाहीत. त्यांना भोगयोनी म्हणतात. परंतु मनुष्ययोनी ही कर्मयोनी आणि भोगयोनी या दोन्हीचे मिश्रण आहे. माणूस आपले जुने कर्म भोगत असतानाच नवीन कर्मांची निर्मिती करत असतो. त्यामुळे माणसाने धर्माच्या, सत्याच्या आणि नीतिमत्तेच्या मार्गाने केलेले कर्म त्याला ऊर्ध्वगतीकडे म्हणजेच देवलोक किंवा मोक्षाकडे घेऊन जाते, तर अधर्माने केलेले कर्म त्याला अधोगतीकडे घेऊन जाते. गरुड पुराणात कर्माच्या विविध परिणामांचे अत्यंत सूक्ष्म वर्णन दिले आहे. जे लोक इतरांचा विश्वासघात करतात, असत्य बोलतात, गरिबांना आणि निर्बल घटकांना त्रास देतात, निसर्गाचा ऱ्हास करतात किंवा आपल्या कर्तव्यापासून परावृत्त होतात, त्यांचे कर्म त्यांना अत्यंत कठीण आणि कष्टदायक जन्माकडे ढकलते. याउलट जे लोक समाजोपयोगी कामे करतात, विहिरी, तलाव बांधतात, अन्नदान करतात, विद्यादान करतात, मातापित्याची आणि गुरूंची सेवा करतात, त्यांचे हे पुण्यकर्म त्यांना पुढील जन्मात उत्तम आरोग्य, दीर्घ आयुष्य, समृद्धी आणि आध्यात्मिक प्रगतीसाठी अनुकूल वातावरण प्रदान करते. परंतु हिंदू तत्त्वज्ञान केवळ चांगल्या जन्मावर किंवा स्वर्गप्राप्तीवर थांबत नाही. कर्माच्या चक्रातून सुटका कशी मिळवायची हे सांगणे हेच हिंदू धर्मशास्त्राचे अंतिम ध्येय आहे. चांगल्या कर्मामुळे चांगला जन्म मिळतो आणि वाईट कर्मामुळे वाईट जन्म मिळतो. परंतु दोन्ही प्रकरणांमध्ये आत्मा जन्ममृत्यूच्या चक्रात अडकूनच राहतो. सोन्याची साखळी असो किंवा लोखंडाची, ती बंधनच असते. म्हणूनच श्रीमद भगवद्गीतेत निष्काम कर्मयोगाचा मार्ग दाखवला आहे. निष्काम कर्म म्हणजे काय? जेव्हा माणूस कोणत्याही फळाची आशा न ठेवता, अहंता आणि ममत्व सोडून आपले प्रत्येक कर्म ईश्वराला अर्पण करून करतो, त्याला निष्काम कर्म म्हणतात. जेव्हा कर्माच्या मागे मी केले हा अहंकार नसतो आणि मला याचे फळ मिळाले पाहिजे ही वासना नसते, तेव्हा त्या कर्माचे नवीन संस्कार मनावर उमटत नाहीत. असे निष्काम कर्म संचित कर्माचे दहन करते. जेव्हा सर्व संचित कर्मांचा नाश होतो आणि नवीन कर्माचे बंधन उरत नाही, तेव्हा माणसाला पुनर्जन्माच्या चक्रातून कायमची सुटका मिळते, ज्याला मोक्ष किंवा मुक्ती म्हटले जाते. थोडक्यात सांगायचे तर माणसाचा पुढचा जन्म हा कोणत्या एका गूढ किंवा अदृश्य शक्तीच्या लहरीवर अवलंबून नसून तो संपूर्णपणे माणसाच्या स्वतःच्या हातातील कर्माचा परिणाम आहे. आपले विचार, आपले शब्द, आपले आचरण, आपल्या मनातील भावना आणि आपण इतरांशी कसा व्यवहार करतो, या सर्व गोष्टी मिळून आपल्या भविष्यातील जन्माची रूपरेषा आखत असतात. निसर्गाचा किंवा ईश्वराचा कर्मनियम अत्यंत निष्पक्ष आणि अढळ आहे. पेरल्याशिवाय उगवत नाही आणि जसे पेराल
तसेच उगवते. हा निसर्गाचा नियम जसा भौतिक जगात लागू होतो तसाच तो आध्यात्मिक आणि कर्माच्या जगातही तंतोतंत लागू होतो. त्यामुळे मानवी आयुष्याचा खरा उद्देश हा केवळ भोग भोगणे नसून सत्कर्म करणे, अंतःकरण शुद्ध करणे आणि वासनांवर विजय मिळवून आत्मज्ञानाकडे वाटचाल करणे हा आहे. जेव्हा माणूस कर्माचे हे गूढ रहस्य समजून घेतो तेव्हा तो स्वतःच्या आयुष्याचा शिल्पकार बनतो. आपले वर्तमान कर्म हे आपल्या भूतकाळातील कर्माचे फळ आहे, परंतु आपले भविष्य हे पूर्णपणे आपल्या वर्तमान कर्मावर अवलंबून आहे. म्हणूनच धर्माच्या, सत्याच्या आणि करुणेच्या मार्गावर चालून केलेले श्रेष्ठ कर्मच मानवाला उच्च गती आणि अंतिम मुक्तीकडे घेऊन जाते. मला अशी खात्री आहे की तुम्हाला ही माहिती समजलीच असेल आणि उपयुक्त वाटली असेल. जर हा व्हिडिओ आपल्याला आवडला असेल आणि उपयुक्त वाटला असेल तर या व्हिडिओला लाईक करा आणि अशाच उपयुक्त व्हिडिओंसाठी या चॅनलला सबस्क्राईब करा आणि या दत्तपरिवाराचे सदस्य व्हा. आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त भक्तांपर्यंत पोहोचवा जेणेकरून त्यांनाही याचा लाभ होईल. आणि हो, कमेंटमध्ये श्री गुरुदेव दत्त लिहायला विसरू नका. श्री गुरुदेव दत्त.